शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासना सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, तू सदा धन्यवादित आहेस. अहोरात्र तुझी स्तुती होत आहे. असंख्य दिव्यदूत तुझी उपकार स्तुती करत आहेत. वडीलजन तुझ्यापुढे नतमस्तक होत आहेत. आबा बापा, आम्ही देखील आज सकाळी तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी आराधना करतो, तुझा जय जयकार करतो. आजची आमची उपासना तू मान्य करून घे. आम्ही आज तुझी वाणी ऐकावी, तुझा बोध घ्यावा, यासाठी आमचं सहाय्य कर. आमची उपासना तू मान्य करून घे. प्रार्थना येशूच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, उपकार स्तुती करूया काही गीतांनी. सौदी अरेबिया येथून अबनेर स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतोय. Jai Jai Ram Yeshu Ram, Gaon
यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। Yes, Lord, hallelujah. तेरा नाम की जय। यीशु की नाम। Death could not hold you, the weight to before you. You silence the boast of sin and grave. The heavens are roaring the praise of your glory. For you are raised to life again. You had no rival, you had no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom, yours is the glory, yours is the name above all names. That do not hold you, the weight to before you. You silence the boast of sin and grave. Heavens are roaring the praise of your glory. For you are raised to life again. You had no rival, you had no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom, yours is the glory, yours is the name above all name. What a beautiful name it is, what a beautiful name it is, the name of Jesus Christ my King. What a beautiful name it is, nothing compares to this. What a beautiful name it is, the name of Jesus. Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam ki jay. Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam, Yeshu naam ki jay. Oh, अबनेर, या सुंदर गाण्यांमध्ये तू आमचं पुढारी पण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. औंध पुणे येथून मिसेस शैलजा घाटगे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचने आपण वाचूया. गुप्त धर्माचरण. माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. गुप्त दान धर्म. यास्तव जेव्हा जेव्हा तू दान धर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा
म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणा पुढे शिंग वाजवितात तसे करू नकोस. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. गुप्त प्रार्थना. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या पूर्वीच जाणून आहे. इथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, प्रभूचं वचन स्पष्टपणे वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 510 हे सर्वांच्या परिचयाचं गीत गाऊया. आत्मसमर्पण असं ह्याचं टायटल आहे, 510 नंबरचं. प्रिय प्रभू माझा प्राण. आपण सर्व एकत्र गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मिस्तवावे. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. मना उकळी उठावी, हाता प्रेरणा मिळावी. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. पाया जासूद करावे, तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद. प्रिय प्रभू माझा प्राण, तुला अर्पितो हे दान. प्रार्थना करूया.
हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, गेल्या आठवड्याभर तू आमचा सांभाळ केलास, आमची काळजी घेतलीस, आम्हाला आरोग्य दिलंस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवल्यास. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्तेचा प्रसार होण्यासाठी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे पाहत असताना आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. प्रभू येशू ख्रिस्ताचं नव्यानं दर्शन आम्हाला होऊ दे. ही संपूर्ण भक्ती आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत आशीर्वादाची होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, ही वेळ आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची आणि देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईन भक्तीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भेटता येतं याचा मला खूप आनंद वाटतो. ज्यावेळेस या ऑनलाईन भक्तीमध्ये मी संदेश देतो त्यावेळेस तुम्ही सर्व मला पाहू शकता, परंतु मी तुमच्यापैकी कोणालाच पाहू शकत नाही. ज्यावेळेस या भक्तीचं प्रीमियर असतं, म्हणजे रविवारी सकाळी 8 वाजता जेव्हा ही भक्ती आपण ऑनलाईन सुरू करतो, त्यावेळेस आपल्यापैकी जे या लाईव्ह भक्तीमध्ये सहभागी होता तुमची नावं मी पाहू शकतो आणि त्यामुळे मला समजतं की तुम्ही या भक्तीमध्ये भाग घेत आहात. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्यापैकी किती जण हे पाहत आहात हे मला माहीत नसतं. अर्थात आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता, सांगता की ही भक्ती आपल्यासाठी आशीर्वादाची झाली, प्रभूनं तुम्हाला काय शिकवलं याविषयी तुम्ही साक्ष देता आणि म्हणून खूप आनंद वाटतो. परंतु आम्ही नंतर काही दिवसांनी व्ह्यूज पाहतो किती जण या भक्तीमध्ये जॉईन झाले होते आणि हा आकडा 200, 250, कधी 300पर्यंत जातो. त्याचा अर्थ इतके डिव्हायसेस, इतके मोबाईल किंवा इतके लॅपटॉप वापरले जातात. काही वेळेला फक्त एकच व्यक्ती पाहत असते, काही वेळेला 2, काही वेळेला 3. मला हे माहीत आहे की आपल्यापैकी काही कुटुंब आहेत की आपलं संपूर्ण कुटुंब या भक्तीसाठी एकत्र येतात आणि ही भक्ती आपण पाहत असता त्यामध्ये भाग घेता आणि म्हणून खूप आनंद वाटतो. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना मी कधीच भेटलेलं नाही. या माध्यमातून आपली भेट होते, त्यामुळे तुम्ही कदाचित मला ओळखता. मी कधी तुम्हाला भेटलो नाही, कधी तुम्हाला पाहिलं नाही, परंतु माझा विश्वास आहे की प्रभू या भक्तीच्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करत आहे. कारण मला असं वाटतं की टाईमपास म्हणून कोणी भक्ती पाहणार नाही. तुम्हाला खरोखर भक्तीचा आनंद मिळत असेल, तुम्हाला देवाचं वचन मिळत असेल, म्हणून तुम्ही या भक्तीमध्ये सहभागी होता. कारण की या भक्तीमध्ये सहभागी व्हावं यासाठी कोणत्या प्रकारचं कंपल्शन नाही आहे. तुम्ही स्वतःहून स्वइच्छेनं यामध्ये सहभागी होता आणि माझा विश्वास आहे की कारण या भक्तीच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे आणि हे मला समजतं, त्यामुळे मला खूप आनंद वाटतो. आणि माझी प्रार्थना आहे की कधीतरी आपली भेट व्हावी. तुम्ही जर पुण्यात आहात, पुण्यात आला तर जरूर मला फोन करा आणि तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल. गेल्या 1 महिन्यापासून वेळेच्या बाबतीमध्ये माझा फार मोठा संघर्ष चालू आहे, झगडा चालू आहे. वेळेवर गोष्टी पूर्ण करणं हे मला जमत नाही आहे. कदाचित घरातील परिस्थितीमुळे काही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, काही जास्त कामं करावे लागतात. UTSमध्ये मी आठवड्यातून 3 दिवस शिकवायला जातो. त्याशिवाय प्रत्येक शनिवारी आमची बायबल स्टडी असते खोतवाल आंटींच्या घरी. प्रत्येक सोमवारी मिस्टर अनिल सिंग जे वानवडीमध्ये राहतात, नॅन्सी टॉवरमध्ये, त्यांच्या घरी आमची बायबल स्टडी असते. तर अशा प्रकारे बऱ्याचशा सेवांमध्ये मी सहभागी आहे आणि त्यामुळे माझा वेळ कसा जातो हे मला समजत नाही. माझ्या पत्नीसाठी, सुरेखासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. तिला आता पुष्कळ बरं वाटत आहे. घरातल्या घरात वॉकरच्या सहाय्याने ते पुष्कळ चालू शकते आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळं
तुमच्या पाठिंब्याबद्दल, तुमच्या मदतीबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभारी आहे. गेल्या रविवारी मला असं वाटतं इंग्रजी भक्तीमध्ये असं सांगितलं की कदाचित ही भक्ती आता आपण बंद करावी, कारण मला फार कठीण वाटत आहे. वेळेमध्ये रेकॉर्डिंग करायचं आणि पीटरकडे जाऊन ते द्यायचं, हे या दिवसामध्ये माझ्यासाठी फार आव्हानात्मक झालेलं आहे. आणि बहुतेक वेळेस मला उशीर होत आहे. मी शुक्रवारी, कधी कधी शनिवारी सकाळी मी पीटरला माझं रेकॉर्डिंग देतो आणि त्यानंतर त्याला त्याच्यावर काम करावं लागतं आणि त्यामुळे त्यालाही खूप त्रास होतो. आणि मला याचं वाईट वाटतं की माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळं मला वेळेवर गोष्टी करता येत नाहीत. 2 व्यक्तींनी मला सांगितले की नाही तुम्ही बंद करू नका. आणि त्यापैकी एक माझी पत्नी सुरेखा, आणि तिने मला अशी सूचना केली की तुमच्याऐवजी दुसऱ्यांना तुम्ही संधी द्या, त्यांना संदेशाची जबाबदारी द्या. आणि ही तिची सूचना मला पटली आणि म्हणून इथून पुढे काही दिवस आपण वेगवेगळ्या सेवक आणि सेविकांच्या द्वारे प्रभूचं वचन ऐकणार आहोत. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर देवाचं वचन सांगू शकता तर जरूर मला सांगा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये, विशेषतः या लेंट समयामध्ये, आपण या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून प्रभूचं वचन अनेकांपर्यंत आणू शकता. भारतामध्ये आणि भारताबाहेरून अनेक जण या भक्तीमध्ये सहभागी होतात आणि प्रभू त्यांना आशीर्वादित करत आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. मागच्या बुधवारी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे होता आणि त्याचबरोबर ॲश वेनसडे होता, राखेचा बुधवार होता. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी आपण प्रभूच्या वचनातून पाहण्याचा प्रयत्न केला. आणि खरं प्रेम हे आम्हाला वधस्तंभाच्या द्वारेच समजतं. वधस्तंभावर देवानं आपली प्रीती प्रगट केली हे आपण पाहिलं. आणि मागच्या वेळेस मी हे सांगितलं की जरी मला नवीन आता सिरीज सुरू करायचं आहे किंवा एखादं नवीन पुस्तक त्याचा अभ्यास आपण करणार आहोत, तरीसुद्धा या लेंट समयामध्ये, उपवास समयामध्ये आपण या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करूया. प्रार्थना, उपास, देवाचा सहवास, ख्रिस्ताचं दुःख सहन, याकडे आपण अधिक आपलं लक्ष देऊया. आणि देवाचे वेगवेगळे सेवक आपल्यामध्ये येऊन देवाच्या वचनाची सेवा करतील. आणि माझा विश्वास आहे की त्याद्वारे आम्हा सर्वांना देवाचा मोठा आशीर्वाद मिळणार आहे. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 9 ते 13 या वचनांमधून आपण प्रभूनं शिकवलेली प्रार्थना यावर आपण मनन केलं. आणि माझा विश्वास आहे की प्रभूनं आम्हाला पुष्कळ त्यामधून शिकवलं आहे. दर सोमवारी ज्या बायबल स्टडीमध्ये मी जातो, ज्या ठिकाणी मी बायबल स्टडी घेतो, त्या ठिकाणी आम्ही प्रभूच्या प्रार्थनेचा अभ्यास करत आहोत. त्याच वचनावर आम्ही मनन करत आहोत. आणि केवळ 9वं वचन याच्यावरच मला असं वाटतं आम्ही 3-4 आठवडे आम्ही चर्चा करत आहोत, मनन करत आहोत आणि पुष्कळ आम्हाला शिकायला मिळत आहे. आणि एक फार सुंदर गोष्ट या बायबल स्टडीमध्ये ही आहे की आम्ही सर्व त्यामध्ये सहभागी होतो. जरी मी लीड करत असेल किंवा दुसरे सेवक जे आमच्या ग्रुपमध्ये आहेत ते लीड करतात, तरीसुद्धा आम्ही सर्वजण या डिस्कशनमध्ये, या चर्चेमध्ये भाग घेतो. आणि आम्हाला सर्वांना एकमेकांपासून शिकायला मिळतं आणि पवित्र आत्मा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो, मार्गदर्शन करतो. आणि म्हणून आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या गटामध्ये, ग्रुपमध्ये स्टडी करणं हे फार चांगलं आहे. मी कॉलेजमध्ये शिकत असताना मला प्रभूची ओळख झाली आणि तेव्हापासून USI किंवा EUच्या बायबल स्टडीमध्ये मी इन्व्हॉल्व झालो. आणि त्यामुळं गटामध्ये अभ्यास कसा करायचा याविषयी मला फार चांगलं शिकायला मिळालं. त्या गोष्टीचा मला खूप आध्यात्मिक फायदा झाला. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी अशा प्रकारे गटात्मक बायबल स्टडीमध्ये, शास्त्राभ्यासामध्ये मी भाग घेत आहे. आणि प्रभू मला खूप शिकवत आहे. आणि इतरांना शिकवण्यासाठी सुद्धा प्रभू मला संधी देतो, माझा उपयोग करून घेतो. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपण उपवास समयात असल्यामुळं मला असं वाटलं की आपण त्याच विषयावर चर्चा करूया. आणि मत्तेकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 9 ते 13 यामध्ये प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आहे. पण तो हा संपूर्ण जो शास्त्रभाग आहे तो आम्हाला दानार्पण, प्रार्थना, उपास याविषयी शिकवतो. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आपण या अध्यायामधून वेगवेगळ्या वचनांचा अभ्यास करणार आहोत. आपल्यासाठी सिस्टर शैलजा घाटगे यांनी मराठीमध्ये पवित्रशास्त्राचं वाचन केलं. आणि इंग्रजीमध्ये ब्रदर विजयकुमार गुडसलमनी, जे धारवाडला असतात, माझे जुने मित्र आहेत, त्यांनी इंग्रजीमध्ये बायबल रीडिंग केलं. त्याबद्दल मी या दोघांचाही मी अतिशय आभारी आहे. आणि अगदी थोडा वेळ मी त्यांना दिला, पण ताबडतोब त्यांनी ते पाठवलं.
सिस्टर शैलजा घाडगे यांना मी संध्याकाळी सांगितलं आणि काही मिनिटातच, काही तासातच त्यांनी ताबडतोब रेकॉर्डिंग करून मला हे पाठवून दिलं आणि त्याची फार मोठी मदत आम्हाला होते. ज्यावेळेस अशा प्रकारे ते आम्हाला ताबडतोब प्रतिसाद देतात आणि जी काही जबाबदारी आम्ही सोपवलेली आहे ती पूर्ण करतात, त्याचा फार मोठा फायदा आम्हाला होतो, त्याची फार मोठी मदत आम्हाला होते. मत्तेकृ शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 1 ते 8 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. परंतु मला असं वाटतं की आज केवळ 4च वचनांवर आपण अभ्यास करू, त्यावरच आपण कदाचित आज मनन करू शकू. मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये ज्या 3 गोष्टींचा उल्लेख, 3 शीर्षकं दिलेली आपल्याला आढळतात. सर्वप्रथम 1 ते 4 या वचनाला जे शीर्षक आहे ते गुप्त धर्माचरण किंवा गुप्त दान धर्म असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर 5 ते 8 या वचनामध्ये गुप्त प्रार्थना याविषयी सांगितलेलं आहे आणि पुढे 16 ते 18 या वचनांमध्ये गुप्त उपवास या विषयावर प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं आहे हे आपण पाहतो. तर आपण पहिल्या वचनापासून सुरुवात करूया आणि गुप्त धर्माचरण हे काय आहे ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. पहिलं वचन, माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. पहिली गोष्ट धर्माचरणाविषयी जी सांगितलेली आहे की असं न करण्याविषयी जपा, तुम्ही असं करू नका. अशा प्रकारे नकारात्मक या विषयाला सुरुवात झालेली आहे आणि पहा आपल्याला यामधून काय शिकायला मिळेल. माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण करू नका. प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवत आहे की तुम्ही धर्माचरण करता हे चांगली गोष्ट आहे. तुम्ही धर्मकृत्य करता, तुम्ही चांगली कामं करता, तुम्ही धार्मिक कार्यामध्ये, सेवेमध्ये आहात, ही चांगली गोष्ट आहे. परंतु तुमचा उद्देश काय आहे? माणसांनी पाहावे या हेतूने करू नका. आणि ही आमची सर्वांची मोठी समस्या आहे. आम्ही अनेक जी धार्मिक कृत्य करतो ती कृत्य आम्ही लोक पाहतात म्हणूनच करत असतो. पुष्कळदा आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही इतरांना दाखवण्यासाठी करत असतो. खरोखर आमच्यामध्ये किती आध्यात्मिकता आहे हे आम्हाला माहीत असतं, परंतु पुष्कळदा लोकांना दाखवण्यासाठी मी किती प्रार्थना करू शकतो, मी किती बायबलचं वाचन करू शकतो, मी किती संदेश देऊ शकतो, अशा प्रकारे माझं स्वतःचं प्रभाव पाडण्याचा आणि पुष्कळदा इतरांसमोर केवळ देखावा करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि ही गोष्ट मला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आढळते आणि त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला धोक्याचा इशारा देत आहे. माणसांनी पाहावं म्हणून इतरांसमोर धर्मकृत्य करू नका, धार्मिक गोष्टी करू नका. आणि ही आम्हा सर्वांची फार मोठी समस्या आहे. चर्चमध्ये आल्यानंतर आपण एकदम पवित्र होतो, प्रार्थना सभेमध्ये गेल्यानंतर, बायबल स्टडीमध्ये गेल्यानंतर आपण एकदम धार्मिक आहोत असं आपण दाखवतो. पण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या मित्रमंडळीमध्ये आम्ही खरोखर ते धार्मिक आध्यात्मिक जीवन जगत आहोत का? आणि अनेकदा आम्हाला हे कबूल करावं लागेल, नाही आम्ही धार्मिक नाही आहे, आम्ही लोकांना दाखवण्यासाठी धार्मिक आहोत. परंतु खरं आपल्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये धार्मिकता नाही आहे, हे आम्हाला कबूल करावं लागेल. चर्चमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी आम्ही जे काही धार्मिक गोष्टी करतो त्या पुष्कळदा आम्ही लोकांना दाखवण्यासाठी करतो, नाही का? त्यामधून खरोखर देवाला संतोष देण्यासाठी, देवाला आवडेल अशा प्रकारे आम्ही वागू, अशा प्रकारची आमची खरोखर इच्छा असते का? आणि म्हणून मला असं वाटतं या वचनाप्रमाणे आम्ही सर्व दोषी आहोत आणि आम्हा सर्वांना हा धोक्याचा इशारा आहे. लोकांनी पाहावं म्हणून आपलं धर्माचरण इतरांसमोर करण्याविषयी स्वतःला जपा. आम्हाला स्वतःला जपण्याची गरज आहे. आम्ही जे काही आपलं धार्मिक जीवन जगत आहोत, आमचं वैयक्तिक धार्मिक जीवन वेगळं असेल, परंतु लोकांमध्ये आमचं जे धार्मिक जीवन आहे ते फार वेगळ्या स्वरूपाचं आहे. आम्ही लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण फार धार्मिक आहोत असं दाखवायचा आपण प्रयत्न करतो. चर्चमध्ये आपण कदाचित गाणी गातो, चर्चमध्ये आम्ही कधी कधी प्रार्थना करतो, चर्चमध्ये कधी कधी आम्ही संदेश देतो, परंतु त्यामागचा हेतू काय? ज्यावेळेस मी पुलपेटवर उभा राहतो आणि संदेश देतो त्यावेळेस लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी संदेश देत आहे का? आणि मला स्वतःविषयी जपण्याची गरज आहे. तसं मी करू नये असं देवाचं वचन मला सांगत आहे. आणि पहा, जर असं आम्ही केलं तर काय होईल? पहिल्या वचनामध्ये पुढं काय म्हटलेलं आहे? केले
तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. तुम्ही जर लोकांना दाखवण्यासाठी फक्त हे करत असाल तर तुम्हाला प्रतिफळ नाही. प्रतिफळाविषयी या अध्यायामध्ये वेगवेगळ्या वेळेस सांगितलेलं आहे. पहिल्याच वचनामध्ये सांगितलं आहे की जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला प्रतिफळ नाही, पण तुम्ही अशा प्रकारे नाही केलं तर निश्चित प्रतिफळ आहे. आमचा देव हा प्रतिफळ देणारा देव आहे. काही धर्मामध्ये असं शिकवलं जातं की तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. नाही, फळाची अपेक्षा करायलाच हवी. आम्ही फळ देणारा असावं अशी देवाची इच्छा आहे. आम्ही आत्म्याचं फळ द्यावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आम्हाला प्रतिफळ निश्चित मिळणार आहे. परंतु जर अशा प्रकारे आम्ही धर्माचरण करत असू, आमचं दान धर्म करण्याची जी पद्धत आहे ती जर चुकीची असेल तर आम्हाला देवापासून प्रतिफळ नाही. होय, माणसांपासून मिळेल, परंतु देवापासून नाही. आम्ही माणसांपासून प्रतिफळ मिळावं म्हणून धडपड करतो की देवापासून आम्हाला प्रतिफळ मिळावं, रिवॉर्ड मिळावं, बक्षीस मिळावं, शब्बासकी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत का? की माणसांकडून वाहवा मिळावी, माणसांकडून आमचं कौतुक व्हावं, माणसांनी आम्हाला मोठं म्हणावं यासाठी आमची सर्व धडपड चालू आहे का? खरं म्हणजे मंडळांमध्ये, चर्चेसमध्ये जो सत्कार समारंभ आणि कौतुकाचा कार्यक्रम चालू असतो ना, तो मला अजिबात आवडत. मला असं वाटतं सत्कार करण्याची ही जी संस्कृती आमच्यामध्ये रुजू पाहत आहे ती आम्हाला बाहेर काढायला पाहिजे, फेकून द्यायला पाहिजे. मंडळीमध्ये, चर्चमध्ये केवळ देवाचाच सन्मान व्हायला पाहिजे, माणसाचा नाही. माणसाला आम्ही मोठं करू नये, आम्ही एकमेकांचं कौतुक करण्यामध्ये वेळ घालू नये. पुष्कळदा मला जेव्हा आमंत्रण मिळतं त्यावेळेस त्या ठिकाणी कधी कधी फुलं दिले जातात, गुच्छ दिले जातात, हार दिले जातात, शॉल दिले जाते. मला ते अजिबात आवडत नाही. जर मला आधी माहीत असेल तर मी सांगतो त्यांना, कृपा करून फुलं आणू नका, शॉल आणू नका. फक्त काही शब्दांमध्ये तुम्ही सांगू शकता. अर्थात काही ठिकाणी आता रोपं दिले जातात, प्लांट दिले जातात, ती फार चांगली पद्धत आहे. फुलं आणण्यापेक्षा एखादं रोपटं तुम्ही द्या की ते रोपटं त्या व्यक्तीबरोबर राहील. मला अनेक ठिकाणी अशा प्रकारे रोपटी मिळतात. आज माझ्या घरामध्ये ती रोपटी फार चांगली फुललेली आहे, त्याला फुलं येतात. आणि माझा जो सन्मान काही लोकांनी केला त्याची आठवण जणू काही मला दररोज होते. त्या फुलांकडे पाहून, त्या रोपाकडे पाहून मला खूप आनंद मिळतो. तर अशा प्रकारे माझी प्रत्येक वेळेला विनंती असते की फुलं, हार, तुरे, शॉल या गोष्टी आपण टाळायला हव्यात. देवाच्या मंदिरामध्ये आपण माणसाचं गौरव न करता केवळ देवाला गौरव द्यायला शिकूया. देवाच्या गौरवामध्ये आपण जास्त वेळ घालूया. पुष्कळदा मी पाहतो की सत्कार समारंभामध्ये पुष्कळ वेळ खर्च केला जातो. जो महत्त्वाचा मौल्यवान वेळ जो आपण आराधनेमध्ये, देवाच्या वचनावर मनन करण्यामध्ये घालवायला पाहिजे, तो वेळ अनेकांचा सत्कार करण्यामध्ये, काही काही कार्यक्रमामध्ये इतक्या लोकांचे सत्कार होतात की पुष्कळ वेळ त्यामध्ये व्यर्थ घालवला जातो. आणि मला फार दुःख होतं या गोष्टीचं. माणसांनी पाहावं म्हणून आम्ही आपले धर्मकृत्य करत नाही ना. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये प्रभू आम्हाला काही अत्यंत व्यावहारिक अशा गोष्टी सांगतो. काय सांगतो प्रभू? यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलं की त्यांना प्रतिफळ नाही. आता हा जो प्रकार सांगितलेला आहे, देवाला दान देण्याचा, दानधर्म करण्याचा जो प्रकार आहे, आणि देवाला आपण दान द्यायलाच पाहिजे, परंतु लोकांनी आपलं गौरव करावं म्हणून ढोंगी सभास्थानात, यहुदी लोकांचं सभास्थान म्हणजे यहुदी लोकांचं मंदिर, आणि रस्त्यात यहुदी जे पुढारी होते, जे याजक होते, वडील मंडळी होते, ते रस्त्यावर जरी जात असतील तरी लोक त्यांचा सन्मान करायचे. आणि मग लोकांना मदत करताना हे जे पुढारी होते ते जणू काही स्वतःचा बँडबाजा, स्वतःची तुतारी वाजवायचे. लोकांना हे समजावं की पहा मी किती चांगला आहे, मी किती दानशूर आहे. आणि आज अनेक चर्चेसमध्ये दान जाहीर करण्याची पद्धत आहे, नाही का? किती चुकीचं आहे, नाही का? आम्ही लोकांसमोर असा गाजावाजा का करायचा बरं? जाहिरातबाजी का करायची? देखावा का करायचा की मी किती दान दिलेला आहे?
जे अशा प्रकारे देखावा करतात त्यांच्याविषयी प्रभू असं म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. हो, त्यांना प्रतिफळ मिळतं. समाजामध्ये त्यांचं कौतुक होतं, त्यांना मोठं म्हटलं जातं, किती दानशूर व्यक्ती आहे, आमच्या चर्चला, आमच्या संस्थेला किती पैसा देतो हा मनुष्य. आणि त्यांचं कौतुक होतं, त्यांना मोठं म्हटलं जातं, त्यांना कदाचित मानाची जागा मिळते. तेच त्यांचं प्रतिफळ आहे, त्याच्यापेक्षा अधिक नाही. किती संकुचित हे प्रतिफळ आहे, नाही का? तर जणू काही उपहासात्मक अशा प्रकारे प्रभू म्हणतो की त्यांना त्यांचं प्रतिफळ मिळालंय, बस तेवढंच त्यांची पात्रता आहे, तेवढंच त्यांना मिळणार. आणि अतिशय दुःखाची गोष्ट आहे. वचन 3, तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. आपण दानधर्म कसा करावा याविषयी प्रभू काहीतरी मार्गदर्शन करतो की जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करत आहे हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. शक्य आहे का हो हे? अजिबात शक्य नाही. माझा उजवा हात काय करतोय माझ्या डाव्या हाताला कळणारच, कारण माझा मेंदू मला ती सूचना करतो की तुझा डावा हात हे करत आहे, तुझा उजवा हात हे करत आहे, तुझा पाय हे करत आहे. अशा प्रकारे माझा मेंदू मला सूचना पाठवतो आणि ही गोष्ट मला माहीतच नाही. हे शक्य आहे का? अजिबात नाही. पण तुम्हाला सांगू द्या कसं हे शक्य आहे. ज्यावेळेस तुम्हाला दान देण्याची, इतरांना मदत करण्याची इतकी सवय होऊन जाते की तुमच्या नकळत तुम्ही ते करता, तुम्हाला समजत सुद्धा नाही की तुम्ही काय केलेलं आहे. आणि जगामध्ये असे लोक आहेत की ते इतके दानधर्म करतात की ते कशाचा हिशोबच करत नाहीत. मला स्वतःला, मी जर कोणाला काही पैसे दिले असतील तर पुष्कळ त्याची आठवण सुद्धा मला राहत नाही आणि मला ते आवडत पण नाही. का मी त्याची आठवण करायची, का मी ते लक्षात ठेवायचं? मी जर ते दिलेलं आहे, त्याला गरज आहे, तर त्याची ती समस्या आहे, तर ते लक्षात ठेवायचं की नाही हे त्याचं काम आहे. मला काय त्याची गरज नाही की मी किती लोकांना किती मदत केलेली आहे, याचा हिशोब मला ठेवायचा नाही आहे. आणि हे देवाच्या बाबतीमध्ये, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या मंदिरामध्ये जेव्हा आम्ही दान आणतो तेव्हा त्याचा हिशोब आपण ठेवतो का? की मी इतकं दिलं आहे, मी तितकं दिलं आहे. आणि पुष्कळदा काही चर्चेसमध्ये त्याच्यावरून भांडणं होतात. मी इतकं दिलं आणि तुम्ही मला विचारत नाही, मी इतकं दान दिलेलं आहे देवाला, मी इतकं दान दिलेलं आहे चर्चला. आणि अशा प्रकारे पुष्कळदा फुशारकी मारली जाते. आणि प्रभू अशा लोकांसंबंधी काय शब्द विचारतो? ढोंगी. जर आम्ही असं करतो तर आम्ही ढोंगी आहोत. जर आम्ही आपल्या दानाची फुशारकी मारतो, आम्ही देवाला जे काय देतो त्याच्याविषयी आम्ही जर देखावा करतो तर आम्ही ढोंगी आहोत. आपण हा स्वतःला प्रश्न विचारूया, मी ढोंगी आहे का? देवाला दान देताना मी त्याचा गाजावाजा करतो का? लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझी वाहवा करावी यासाठी मी धडपड करतो का? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतोय तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. तिसऱ्यांदा फळाविषयी म्हटलं. पहिल्यांदा म्हटलेलं आहे तुला प्रतिफळ नाही. दुसऱ्यांदा उपहासात्मकरित्या म्हटलेलं आहे की हो तुम्हाला प्रतिफळ मिळेल, तात्पुरतं मर्यादित स्वरूपाचं प्रतिफळ मिळेल. पण तो आता काही भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तू गुप्तपणे दान दिलंस तर तुझा पिता तुला उघडपणे त्याचं प्रतिफळ देईल. आणि अनेकांना हा अनुभव आलेला आहे. त्यांनी गुप्तपणे देवाला दान दिलं, त्यांनी गुप्तपणे लोकांना मदत केली, परंतु देवानं त्यांचा गौरव केला. देवानं त्यांना अशा प्रकारचे आशीर्वाद दिले की ते सर्व जगानं पाहिले. आम्ही जेव्हा दानधर्म करतो किंवा कुठल्याही प्रकारे आम्ही जेव्हा इतरांना मदत करतो त्यावेळेस आम्ही त्याचा देखावा करतो का? कदाचित अशा प्रकारचं व्यंगचित्र आपण पाहिलं असेल की हॉस्पिटलमध्ये एका रोग्याला देण्यासाठी काही राजकीय पक्षाचे लोक जातात आणि त्याला ते काही केळं देतात. कदाचित सर्वात स्वस्त असं फळ ते देत आहेत आणि ती केळी देत असताना ते सर्व 6 जण त्याला हात लावतात की पहा आम्ही कसं दान देतो. म्हणजे एखाद्या गरिबाला मदत करताना सुद्धा त्याचा आम्हाला राजकीय फायदा कसा होईल, त्याचा आम्हाला वैयक्तिक कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून अनेक जण दानधर्म करतात. आणि जर आम्ही देवाला दान देतो तर आम्ही कोणत्या हेतूनं देत आहोत हे आम्ही तपासून पाहायला पाहिजे. आता पहा, आम्ही हे इतरांना सांगायचं किंवा नाही ही वेगळी गोष्ट आहे, परंतु देवाला माहीत आहे. देवाला माहीत आहे की आम्ही दान का देतो.
आम्ही देवाच्या प्रीतीमुळे दान देतो, की आम्ही स्वतःचं स्थान वाढवण्यासाठी, जगामध्ये आपलं महत्त्व वाढेल, लोकांनी मला मोठं म्हणावं म्हणून मी देत आहे का? लोकांवर आपला प्रभाव पडावा, कदाचित काही लोकांना लाजवण्यासाठी मी दान देतो का? आम्ही स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. मी माझं दान कसं देतो? मी प्रभूला देतो, ते प्रभूवरच्या प्रीतीमुळे देतो, की केवळ देखावा करण्यासाठी मी मंदिरामध्ये दान देतो? याच्या संबंधी मला स्वतःचं परीक्षण करण्याची आज गरज आहे. होय, आम्ही प्रभूला दान द्यायला पाहिजे, प्रभूच्या सेवेसाठी द्यायला पाहिजे, परंतु ते करत असताना आमचा उद्देश काय आहे हा तपासून पाहण्याची गरज आहे. आता एक गोष्ट मला स्पष्ट करू द्या, की दान देणारा आहे त्याने कसं दान द्यावं आणि कसं देऊ नये याविषयी सांगितलेलं आहे, परंतु जो दान घेणारा आहे त्याचा प्रतिसाद कसा असावा याविषयी इथे सांगितलेलं नाही. जर मला कोणीतरी मदत करतं, मला कोणी दान देतं, माझ्या कामासाठी, माझ्या सेवेसाठी जर मला कोणी दान देतं, तर त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, मी आभार मानायला पाहिजे. मग ते मी वैयक्तिकरित्या मानायचे की मी सर्वांसमोर मानायचे, हा माझा प्रश्न आहे. पवित्रशास्त्र त्याविषयी आम्हाला सांगत नाही की आपण असं करू नये, आम्ही इतरांचे आभार मानू नयेत असं बायबल सांगत नाही. जे देवाच्या सेवेसाठी दान देतात त्यांचं जर आपण कौतुक करतो तर त्यामध्ये अयोग्य काहीच नाही असं मला वाटतं. होय, आम्हाला जरूर त्या लोकांना उत्तेजन द्यायला पाहिजे, आणि त्यांना उत्तेजन दिल्यामुळं कदाचित इतरांना उत्तेजन मिळतं की आपण प्रभूच्या कामासाठी द्यायला हवं. आणि जरी आम्ही माणसांना गौरव देऊ नये तरीसुद्धा जे प्रभूसाठी श्रम करतात, जे प्रभूसाठी दान देतात, जे प्रभूच्या सेवेमध्ये आहेत त्यांचं कौतुक करणं, त्यांची प्रशंसा करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून पाळक या नात्यानं, एक सेवक या नात्यानं अशा लोकांना उत्तेजन देणं, त्यांचं कौतुक करणं हे योग्य आहे असं मला वाटतं. कदाचित याविषयी आपले विचार वेगळे असतील आणि काय हरकत नाही, तुम्ही तर आपलं मत ठेवू शकता. मला प्रभू जे काही दाखवतो ते मी आपल्यासमोर मांडत आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की या अध्यायामध्ये दानधर्म, प्रार्थना आणि उपास या 3 गोष्टींविषयी प्रामुख्यानं सांगितलं आहे, आणि त्याच्यामध्ये प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आहे. तर प्रभूनं शिकवलेल्या प्रार्थनेचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण या 3 गोष्टींचा अभ्यास करणार आहोत, आणि त्यापैकी पहिला भाग आज आपण संपवलेला आहे, दानधर्म, धर्माचरण. पुढच्या वेळेस आपण प्रार्थनेविषयी पाहूया, आणि त्यानंतर आपण उपासाविषयी पाहूया. आणि या उपवास समयामध्ये प्रभू आम्हाला काय सांगू इच्छितो, काय शिकवू इच्छितो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू तुझं जे वचन आमच्याकडे आलं आहे त्यावर आम्ही अधिक विचार करावा, मनन करावं, आणि तुझ्या वचनापासून आम्ही शिकावं, म्हणून आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. प्रभू तू आज त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, तुझं आरोग्य, तुझी शांती, तुझा आनंद तू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना तू आशीर्वाद कर, त्यांची तू भेट घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर, आणि तुझ्या सेवेमध्ये त्या प्रत्येकांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव, आणि पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो, आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभूच्या मेजाची. आपल्या मनाच्या पूर्ण तयारीनिशी आपण प्रभोजन घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस,
आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.
मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. काय मंडळी, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली? प्रभू तुमच्याशी बोलला? हा आशीर्वाद आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना अवश्य द्या. आपले अभिप्राय आम्हाला कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.